म्हणून मला म्हणावसे वाटते की भीमराय ने हमें बलवान बना डाला, कोई हटा नहीं सके ऐसा चट्टान बना डाला, एक नए युग की पहचान बना डाला, इस हवे के झोंके को भी तुफान बना डाला. आज हे सुख आपल्या वाटेला येण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांना खूप यातना सहन कराव्या लागल्या. म्हणून आज हा साहेबी रुबाब आणि सन्मान आपल्या वाटेला आलेला आहे. या हक्क आणि अधिकाराच्या लढाईमध्ये माता रमाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पाठीशी सह्याद्रीसारखी उभी राहिली. म्हणूनच हा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लढण्याचं बळ दिलं. उच्च शिक्षणासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे इंग्लंडमध्ये होते. ज्या ठिकाणी अभ्यास करायला जायचे त्या ठिकाणी त्यांना 15-16 किलोमीटर पायी चालत जावं लागायचं. या दूर देशामध्ये शिकत असताना बाबासाहेबांकडे खर्चण्यासाठी पैसे नव्हते. पहाटेच्या कडूस पडलेल्या अंधारामध्ये माता रमाई आसपासच्या परिसरातून शेण गोळा करायच्या आणि त्या शेणाच्या गवऱ्या थापायच्या आणि त्या गवऱ्या बाजारात नेऊन विकायच्या आणि जमा केलेले पैसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या शिक्षणासाठी पाठवायच्या. आकाशाला गवसणी घालणारी कल्पना चावला पहिली महिला असेलही, परंतु या भारत देशामधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या शिक्षणासाठी इंग्लंड या देशात मनी ऑर्डर पाठवणारी पहिली महिला ही माता रमाई होती. हे आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे. ज्यांनी आपला देह गोरगरीब जनतेच्या, दलितांच्या सुखासाठी, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, समाजासाठी आणि देशसेवेसाठी चंदनासम झिजवला असे महान व्यक्ती, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्यातील महू येथे झाला. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्यांचा वेग होता. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्यांचा वेग होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्यांचा इरादा नेक होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्यांचा इरादा नेक होता.